नमस्कार मित्रांनो, संघर्ष टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आपल्या अधिकाराशी जागृत झालं पाहिजे, आपला अधिकार कळायला पाहिजे। प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक व्यक्तीला आपला अधिकार समजलं पाहिजे। कधी, कुठे आणि कसा आपला अधिकार आहे, कुठे आपल्या अधिकाराचा वापर केलं पाहिजे, याचबद्दल आपण सविस्तर आपला अधिकार हे एक सिरीज चालू केलं आहे। पूर्ण सिरीज प्रत्येक मुद्द्यांवर आपला अधिकार काय काय आहेत हे सर्व मुद्दे घेऊन आपण प्रत्येक एक सेपरेट व्हिडिओ बनवत आहोत। त्यामध्येच तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता, प्रत्येक टॉपिकवर आपला अधिकार एक व्हिडिओ आहेत। तर आजचा व्हिडिओ आहे मित्रांनो आपला, जर आपल्याला अटक केली पोलिसांनी तर आपला काय कायदेशीर अधिकार काय आहेत हे प्रत्येक नागरिकाने जाणून घ्यायला पाहिजे। म्हणून हा व्हिडिओ बनवत आहोत, कारण प्रत्येक नागरिक जागृत झाला पाहिजे। तर मित्रांनो, जर पोलिसांनी आपल्याला अटक केली तर सर्वप्रथम आपले 5, 6, 7 अधिकार आहेत ते आपण जाणून घेणार आहोत। तर पहिला अधिकार आहे अटकेचे कारण सांगणे पोलिसांना बंधनकारक आहेत। तर जर पोलीस तुम्हाला अटक करत असेल आणि अटक करताना तेथेच तुम्हाला अटकेचे कारण सांगणे त्यांना बंधनकारक आहेत, म्हणजे कोणत्या कायद्याखाली, कोणत्या नियमानुसार तुम्हाला ते अटक करत आहेत ते सांगणे तुम्हाला बंधनकारक आहेत। जर गुन्हा जामीन पात्र असेल तर जामीन मिळू शकतो, म्हणजे अशा गुन्हा तुम्हाला जर जामीन आहेत त्यात जामीन मिळू शकतो, म्हणून पोलिसांनी ही माहिती द्यायला पाहिजे। दुसरा म्हणजे वकिलाशी बोलण्याचा अधिकार। जर तुम्हाला अटक झाली तर तुम्हाला वाटत असेल तर आपल्याला वकिलाशी बोलू देत नाहीत, असं काही करू देत नाहीत, असं काहीच नाही। तुम्हाला तुमच्या वकिलाशी बोलण्याचा अधिकार आहे। तुम्ही पोलिसांना सांगू शकता मला माझ्या वकिलाशी बोलायचं आहे, ते तुम्हाला बोलू देऊ शकतात। तुम्ही तुमच्या वकिलाशी बोलू शकता, हा तुमचा अधिकार आहे। तर तुम्हाला वाटत असेल मी आरोपी आहोत, मला बोलू देत नाहीत, असं आपला दृष्टिकोन असेल तर तो स्पष्टपणे चुकीचा आहे। तुम्ही तुमच्या वकिलाशी बोलू शकता बिनधास्तपणे, हे तुम्ही तुमच्या पोलिसांना सुद्धा सांगू शकता। नियमाबाहेर पोलीस जाऊ शकत नाहीत, जर नियमाबाहेर गेले तर तुम्ही कारवाई करू शकता। तिसरा म्हणजे कुटुंबियांना माहिती देण्याचा अधिकार। जर तुमची अटक झाली, जर तुमची अटक झाली तर तुम्हाला वाटेल की ही माहिती कोणालाच माहिती नाहीत म्हणून, तर पोलिसांना हे बंधनकारक आहेत। तुमच्या नातेवाईकाला, मित्राला, कोण्याही एका तुम्ही ज्याला सांगणार त्याला माहिती देणे बंधनकारक आहेत। त्यांना माहिती द्यावाच लागतो पोलिसांना, मग तो तुमचा मित्र असो, तुमचा घरचा कोणीही असो, कोणतेही व्यक्ती असो, तुम्ही ज्याला सांगाल त्याला, म्हणजे तुम्हाला अटक झाली हे सांगण्याचा अधिकार तुम्हाला आहेत। तुम्ही पोलिसांना सांगू शकता आणि त्यांना सुद्धा ते बंधनकारक आहेत, हे लक्षात घ्यायला पाहिजे। चौथा म्हणजे 24 तासाच्या आत न्यायालयात हजर करणे आवश्यक। म्हणजे तुम्हाला अटक जर झाली तर जेव्हापासून तुम्हाला अटक झाली, ज्या वेळेस तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये नेते त्या वेळेपासून 24 तासाच्या आत, म्हणजे 1 दिवसाच्या आत, 12 आणि 12 24, मग रात्रीचा पकडून 24 तास होतो, 24 तासाच्या आत तुम्हाला न्यायालयात हजर करण्याचा अधिकार आहे। तुम्हाला जाणून बुजून पोलीस कोठडीत डांबून ठेवू शकत नाहीत। तुम्हाला 24 तासाच्या आत न्यायालयासमोर, म्हणजे न्यायाधीशासमोर तुम्हाला हजर करण्याचा अधिकार तुम्हाला आहेत आणि त्यांना करावाच लागतो 24 तासाच्या आत। 24 तास जर झाले तर तुम्ही संबंधित जे न्यायाधीश आहेत, तुम्हाला ज्या न्यायालयात नेते तिथे तुम्ही सांगू शकता मला ह्या वेळेस अटक झाली पण 24 तास झाले तरीही सुद्धा मला इथे न्यायालयात आणलं नाही, तुम्ही तिथे सांगू शकता, त्यांच्यावर कारवाई होऊ शकते। पाचवा म्हणजे स्वतःविरुद्ध जबरदस्तीने कबुली देण्यास नकार देण्याचा अधिकार। आता पाचवा हा महत्त्वाचा आहे। जर तुम्हाला पोलीस मारहाण करत असेल, तुम्हाला जबरदस्ती करत असेल तर तो स्पष्टपणे चुकीचा आहे, स्पष्टपणे चुकीचा आहे। हा एखादा होऊ शकतो, चोरीच्या आरोपात तुम्हाला करू शकते, पण त्यात न्यायालयाचा हस्तक्षेप पाहिजे। न्यायालयाने पोलिसांना ती कारवाई करण्याचा अधिकार दिले तरच तुम्हाला ते जबरदस्ती करू शकते, नाही तर नाहीच। पोलीस तुम्हाला कधीच मारहाण करू शकत नाहीत, जबरदस्तीने जबाब म्हणजे असं द्या तसं द्या हे सांगू शकत नाहीत। तुम्ही गुपचूप राहू शकता, तुम्हाला कोणीही बोलू शकत नाही की तुम्ही असं बोला तसं बोला, पोलीस सांगू शकत नाहीत, हा तुमचा अधिकार आहे। 6वा, मारहाण किंवा छळ करण्याचा पोलिसांना अधिकार नाहीत।
जर पोलीस चौकशी दरम्यान ते मारहाण करत असेल तुम्हाला, तर ते आता जे मी सांगितलंय तुम्हाला, मारहाण करण्याचा त्यांना अधिकार नाहीत। आणि असं जर प्रकार घडलंय, समजा असं जर प्रकार घडलंय, तुम्हाला मारहाण केलं, काही केलंय, तर तुम्ही न्यायालयात, जेव्हा तुम्हाला न्यायालयात नेते 24 तासाच्या आत तुम्हाला न्यायालयात नेते, न्यायाधीशासमोर तुम्ही सांगू शकतात की मला हे यांनी मारहाण केले, मला असं असं जबरदस्ती केली, असं असं माझ्यावर अन्याय केलं पोलिसांनी, हे तुम्ही न्यायाधीशासमोर सांगू शकता। न्यायाधीश त्यांना दंड ठोठावू शकतो, हा तुमचा अधिकार आहे। 7वा म्हणजे वैद्यकीय तपासणीचा अधिकार। गरज असल्यास किंवा तुम्हाला दुखापत झाल्यास, अगोदर तर तुम्हाला अटक झाली तर तुम्हाला तो वैद्यकीय तपासणी करतातच, सरकारी दवाखान्यात नेताच। पण तुम्हाला काही दुखापत आहे, तुम्ही बिमार आहात, तुम्हाला काही असेल तर तुम्हाला वैद्यकीय म्हणजे दवाखाना मिळू शकतो। तुम्हाला वैद्यकीय तपासणी ही फ्रीमध्ये होते आणि तुम्हाला मिळू शकतो, तुम्ही सांगितलं तर, तुम्हाला सांगावा लागतो। तर हा सुद्धा तुमचा अधिकार आहे। महिलांचे विशेष अधिकार। आता शक्यतो महिलांविषयी जर सांगायचं असेल तर महिलांना रात्र झाल्यावर किंवा रात्री म्हणजे त्यांना अटक करू शकत नाहीत, कोणीच अटक करू शकत नाहीत। फक्त अशी परिस्थिती आहे, खूपच मोठी केसेस आहेत, खूप मोठीच, आणि त्यावेळेस जर ती महिला समजा पळून जाऊ शकते, असं काहीतरी असेल, तेव्हाच ते अटक करू शकतात। तेही महिला पोलीस कॉन्स्टेबल तुम्हाला अटक करू शकतात। महिला पोलीस तुमची झडती, तुमची तपासणी फक्त कोणी करू शकतात? महिला पोलीसच। साधारणतः कोणत्याही केसेस असं महिलांना रात्रीच्या वेळेस अटक करण्याचा अधिकार नाहीच, हे तुम्हाला जाणून घ्यायला पाहिजे। जर तुमच्यावर छोटी मोठी केसेस झाली, काही झाली, तर बिनधास्तपणे तुम्ही नाईटला महिलांना पाठवू शकत नाही पोलिसांसोबत, हा तुमचा अधिकार आहे। 9वा म्हणजे अटक मेमो मिळण्याचा अधिकार। आता अटक मेमो, तुम्हाला अटक ज्या वेळेस केले तो ठिकाण, कारण आणि साक्षीदाराची माहिती, असं हे सर्व तुम्हाला अटक मेमो दिला जातो। तो अटक मेमो तयार केला जातो। त्यातील माहिती नीट वाचून तिथे स्वाक्षरी तुमचीच करावी लागते, तुमची स्वाक्षरी। तिथे अटक मेमो आहे, त्यावर वेळ, तारीख, जे ठिकाण आहे तिथे बरोबर आहे की काय हे तुम्ही वाचून घ्यायचं, आणि ती चुकीची जर असेल तर तुम्ही स्वाक्षरी करायची नाही। तर तुम्हाला जर नीट वाचून तुम्हाला स्वाक्षरी करायच्या आहेत, हा तुमचा अधिकार आहे। जामिनाचा अधिकार। आता शेवटचा आहे 10वा, जामिनाचा अधिकार। तुम्हाला जर गुन्हा जामीन पात्र असेल तर तुम्ही जामिनासाठी अर्ज करू शकता। जर गुन्हा जामीन पात्र असेल म्हणजे ज्या गुन्ह्यात तुम्हाला जामीन मिळतो, बेल मिळतो, तर तुम्हाला त्याच जामिनासाठी अर्ज करता येतो आणि जामीन मिळतोच। प्रत्येक अटक म्हणजे तुरुंगवास असे नसते। अनेक प्रकरणामध्ये कायद्यानुसार जामीन मिळू शकते। प्रत्येक अटक म्हणजे तुरुंगवास नसते, सांगायचं तात्पर्य। अनेक प्रकरणामध्ये जामीन मिळतो। एखादा जर गुन्हा खूप मोठा आहे त्यात जामीन मिळणार नाहीत। आता तुम्हाला काही टिप्स सांगतो तुम्हाला, जे तुम्हाला माहिती असायला पाहिजे। काय काय करायचं, काय अटक झाल्यास काय काय करायला पाहिजे। तर अटक झाल्यास काय करावे हे तुम्हाला काही टिप्स सांगतो मी। तर तुम्हाला अटक झालीच तर तुम्ही काय करायला पाहिजे? शांत राहा पहिला। दुसरा, पोलिसांशी वाद घालू नका, पळून जाण्याचा प्रयत्न करू नका, त्वरित वकिलाशी संपर्क करा, कोणत्याही कागदावर न वाचता स्वाक्षरी करू नका, आणि तुमच्या कुटुंबियांना माहिती द्या। तुम्हाला अटक जर झाली तर हा होता तुमचा कायदेशीर अधिकार। मित्रांनो, असाच अधिकार जर तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे। प्रत्येक बाबतीत तुम्हाला कोणत्या बाबतीत तुमचा अधिकार माहिती व्हायला पाहिजे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। मी तुम्हाला प्रत्येक कोणत्याही मुद्द्यावर तुमचा अधिकार मी तुम्हाला सांगू शकतो, आणि या चॅनलवर प्रत्येक आपला अधिकार आपल्याला माहिती असायला पाहिजे, म्हणून हा व्हिडिओ बनतो आपण। कारण माहिती असली आपला अधिकार तर आपण कुठेही अडकू शकत नाहीत, कुठेही लढू शकतो, कुठेही बोलू शकतो, हा आपला अधिकार आहे। म्हणून माझा उद्देश आहे की प्रत्येक नागरिकांना आपला अधिकार माहिती असायला पाहिजे आणि आपल्या अधिकारांनी तो लढला पाहिजे। भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओत। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।